उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि एकदम रिफ्रेशिंग करणारं काकडीचं थंडगार सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळामध्ये मस्त पाचक सरबत तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। शाळा कॉलेजला जाणारी मुलं असतील, आजी आजोबा घरामध्ये असतील, अगदी सगळ्यांना हे सरबत चालू शकतं। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। काकडीचं थंडगार रिफ्रेशिंग सरबत बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 200 ग्राम प्रमाणात गावठी काकडी घेतलेली आहे। बाजारामध्ये तसं बघायला गेलं तर बऱ्याच प्रकारची काकडी मिळतात, अगदी कोणतीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। सुरुवातीला नळाखाली स्वच्छ काकडी आपण चोळून धुवून घेतली आहे, दोन्हीकडच्या साईड्स काढून घेतल्या। कडेचा काकडीचा भाग याच काकडीवर आपल्याला घासून घ्यायचा आहे, म्हणजे असा हा थोडा थोडा फेस किंवा असा हा पांढरा घट्ट याला चीक निघतो। अगदी रोज सलाडसाठी किंवा हळद मीठ लावून तुम्ही काकडी खात असाल तरी सुद्धा याच पद्धतीने काकडी घासून ठेवायची। असं केलं की उरला सुरलेला काही तुरटपणा असेल, काही कडवटपणा असेल तो सगळा निघून जातो। आता ही काकडी आपण दोन्ही बाजूने अशी छान घासून घेतलेली आहे। आता तुम्हाला जर हवं असेल तर काकडीची सालं तुम्ही काढून टाकू शकता। आपण सालांसकट ही चिरून घेणार आहोत, कारण सालांमध्ये खूप जास्त पोषण तत्व असतात। उदाहरणार्थ काकडीच्या सालांमध्ये ना खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात, ज्याने आपलं पोट नेहमी स्वच्छ राहतं। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हायड्रेट राहायला मदत करतं। काकडीमध्ये नैसर्गिक पाण्याचा अंश असल्यामुळे डोळ्यांची बऱ्याच उन्हाळ्यात जळजळ होते, तर ती सुद्धा बऱ्यापैकी त्यामध्ये सुधारणा येते। तर ही काकडी आपण अशी सालांसकट चकत्यांमध्ये चिरून घेतलेली आहे। आता चिरून घेतलेली काकडी घरातल्याच मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तुमच्याकडे मोठं असेल, जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्यामध्ये काढू शकता। जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल किंवा ज्युसर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। ज्यांच्याकडे नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं। आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना एकदम पोटाला थंड आणि एकदम रिफ्रेशिंग करणारं इथे आपण साधारणतः अर्धा कप किंवा एक अर्धी मूठ भरून आपण इथे पुदिन्याची ताजी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नसेल तर पुदिन्याची पावडर असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। यामध्ये अगदी पाव चमचा किंवा अगदी चिमूट 2 चिमूट आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे। जिरं सुद्धा आपल्या शरीराला थंड आहे आणि हलकीशी छान चव सुद्धा या सरबताला येते। खूप जास्त घालायची नाही, थोडंच घालायचं। 1-2 चमचे आपण इथे साखर घेतलेली आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ किंवा खडी साखर सुद्धा यामध्ये वापरू शकता। आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। साधं मीठ, सैंधव मीठ, काळं मीठ कोणतंही चालेल। आता हे सरबत ना हलकंसं गोड आंबट थोडं चटपटीत होण्यासाठी साखर कमी घातली आहे। तुम्हाला